नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बोगस कर्ज प्रकरणामुळे डबघाईला आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे वकील जामीन अर्जावरील सुनावणीला उशिरा पोहोचल्याने आता ही सुनावणी थेट 1 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे विवेक पाटील यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांना आता यंदाची ही होळी तळोजा तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयामार्फत ॲडव्होकेट सुनील गोन्सावलीस वेळेवर उपस्थित होते. मात्र विवेक पाटील यांचे वकील राहुल ठाकूर सकाळी सुनावणीला उशिरा आल्याने न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता थेट महिनाभराने म्हणजे 1 एप्रिल रोजी ठेवली आहे. यापूर्वी साहेब आता सुटणार अशा आशेवर असलेल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आशाही आता मावळू लागल्या आहेत. सुरुवातीला साहेब सुटतील यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्तेही आता विश्वास हरवून बसलेत. त्यातच विवेक पाटील यांच्या वकिलांनाही त्यांच्या जामिनाबाबत गांभीर्य वाटत नसल्याचे या सुनावणीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान सर्वसामान्य ठेवीदारही कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकातील विवेक पाटील यांची प्रकरणे वाचून प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यामुळे हा भ्रष्ट माणूस कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये अशीच प्रार्थना ठेवीदार करत आहेत. तसेच विवेक पाटील यांच्यासोबत या कृत्यात सहभागी असलेल्या त्यांच्या मुलासह सर्व इतर जबाबदार व्यक्ती कधी पकडल्या जातील आणि कधी शिक्षा भोगतील हाही प्रश्न त्यांना पडला आहे. पनवेलमधील डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात महानगर गॅसमार्फत अल्ट्रासाऊंड मशीन देण्यात आली आहे. या मशीनचे उद्घाटन HR आणि CR उपाध्यक्ष आत्माकूर चक्रपाणी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर, मुख्य व्यवस्थापक सुशांता राऊत, उपाध्यक्ष डॉक्टर कीर्ती समुद्र, व्यवस्थापक पिनाकिन वाघेला, उपाध्यक्ष डॉक्टर ययाती गांधी, CSR सहाय्यक व्यवस्थापक प्रियंका दळवी, उपसचिव राजीव समेळ, उपसहसचिव अनुराधा ओगले, CSR सहाय्यक अनिता सकपाळ, देवेश पडियाळ, कोषाध्यक्ष सतीश पुणे, सुनील लघाटे, राजीव समेळ उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सांगुकाना ठाकूर महाविद्यालयात वाणिज्य मंत्रालयातर्फे माय भारत अभियान अंतर्गत सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे उपसंचालक डॉक्टर गिबिन कुमार तसेच राज्य समन्वयक डॉक्टर गिरिजा बेहेरे हे वक्ते म्हणून लाभले होते. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉक्टर JS ठाकूर, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर मंदा म्हात्रे, वाणिज्य विभागातील डॉक्टर निलेश कोळी, वीर वाजेकर कॉलेज फुंडे येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अमोद ठक्कर तसेच महात्मा फुले कॉलेज पनवेल येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संतोष सुपनेकर उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉक्टर गिबिन कुमार यांनी मत्स्य व्यवसायासाठी मिळणाऱ्या सरकारी निधीबाबत माहिती दिली आणि युवा पिढीसाठी मत्स्य व्यवसाय किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. त्यानंतर डॉक्टर गिरिजा बेहेरे यांनी मत्स्य व्यवसायामध्ये रोजगारांच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. तळोजा कारागृहातील कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नातेवाईकांना मुलाखत देता येणार आहे. या हायटेक सुविधेचे नाव किसकॉय आणि ग्रुप फोन असून या यंत्रणेचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते पार पडले. तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे. यामध्ये बॉम्बस्फोट, दंगल, नक्षलवादी, देश विघातक घटना यांसह मोठ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे. या बायोमेट्रिक टच स्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहे. दुसऱ्या सुविधेचं नाव ग्रुप फोन सुविधा आहे. LN ग्रुप या तामिळनाडू स्थित कंपनीने सर्वप्रथम देशात ही सुविधा उभारली आहे. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात 40 कॉलिंग बूथ स्थापित केले आहेत. राज्याच्या गृह विभागाने तामिळनाडूमध्ये कंपनीची मोफत कैदी कॉलिंग प्रणाली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळोजा कारागृहात या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. उरण तालुक्यातील कंठवली येथे असलेल्या सामवेदा लॉजिस्टिक इन्फ्रा रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेअरहाऊसमधील मालाला 8 जानेवारी 2024 रोजी अचानकपणे आग लागली होती. या लागलेल्या आगीमध्ये सुमारे 17,17,17,500 रुपये इतक्या किमतीच्या मालाचे नुकसान झाले होते. या लागलेल्या आगीचा तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू होता. शेवटी या आगीमागील खरे कारण समोर आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सामविदा लॉजिस्टिक वेअरहाऊसमधील सुमारे 1,97,82,500 रुपये किमतीचा माल वेअरहाऊसमधील कामगारांनी चोरी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवाय चोरीची घटना कोणाला समजू नये म्हणून आग लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार रोमेश सूर्यकांत भुवड, सिद्धेश विजय रहाटे, किरण दशरथ पंडित, दिगंबर आनंदा वानखेडे, संजय शंकर घाट, सचिन चंद्रकांत कदम आणि पांडुरंग उर्फ पंड्या लक्ष्मण शेख केरे या चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावर सरकारी शाळांच्या गटात कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेने द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले. या व्यतिरिक्त विभाग स्तरावर सरकारी शाळांमध्ये रोहा नगरपालिका उर्दू शाळेने 3रा क्रमांक, तर खासगी शाळांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने 1ला क्रमांक पटकावला आहे. विजेत्या शाळांना आज नरिमन पॉइंट येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हेटवणे कालव्यांचे चतुर्थ सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळावी आणि खारेपाट्यातील पिण्याच्या पाण्याची रखडलेली पाईपलाईन योजना पूर्ण व्हाव्या या मागण्यांसाठी वाशी येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामुळे खारेपाटमधील पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या बैठकीमध्ये हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रम प्रस्तावावर वित्त आणि नियोजन विभागाची सहमती होऊन प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागाकडे सादर झाला आहे. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी आगामी बैठकीत मांडण्यात येईल असे जलसंपदा अधिकाऱ्यांनी उपोषण करताना सांगितले. खासदार सुनील तटकरे यांनी देखील दूरध्वनीवरून जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करून हेटवणे मध्यम प्रकल्पाला मान्यता मिळावी अशी मागणी केली असता येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासारख्या निष्कलंक चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींनी विचार करावा. भाजपचे धैर्यशील पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला उमेदवारी द्यावी असे बबलू सय्यद यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानुसार या विद्यालयाला 21 लाख रुपये पारितोषिक देऊन आज मुंबईमध्ये होणाऱ्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात विद्यालयाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता. आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा रायगड आणि नवी मुंबईला शिक्षण क्षेत्रात उच्च स्थानी नेण्यासाठी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. मुंबईमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आगामी उष्ण हंगामात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या बहुतांश भागामध्ये कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात ही साधारणतः अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये पश्चिम मध्य भागात आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पूर्व आणि पूर्व मध्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि काही भागामध्ये सामान्य तापमान राहील असा अंदाज आहे.